हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय मौलीन ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा तया ज्ञानेश्वर, नमस्कार वारंवार, या नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा भक्त विचार, करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया सवे शरण जात भेटी, गलतिया भावी शरणदात भेटी, भलतिया भावे शरण जात भेटी, गलतिया भावी शरणदात भेटी, पडित से तुटी जन्म व्याधी, वाढीत तुटी जन्म न पाहे याती कुळाचा विचार, पाहे आती कुळाचा भक्त विचार, करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पायवंदित, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण ज्ञानमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिराशी करे सागरे तारे, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी जळी रंगली नरजीवा कागद, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुम्ही उपमाना डळे यलो, भवसिंधू से बांधिला से तुझेने, अनाथा दिनाकारणे तुझे, तुका वासला मानवी वेशधारी, परिहा दिला विग्रही निर्विकारी, हे श्री हरी व्यापू सर्व जीवा, तुका पूजितो हा परब्रह्म देवा, दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण करू, तनु मानवी दिव्य रूपाची केली, न त्यागे ते दिव्य रूपांची नेली. ओम नमो विद्या वेद प्रतिपाद्या, जय जय विद्या देवा गणेशो सकलागमती प्रकाशो, मने निवृत्ती दासु अवतारी, आता अभिनव विलासिनी, जय चातुर्यार्थ कला कामिनी,
भेटे देवेळी दृष्टीसी पाठा उठे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी निपुणते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो नमिते मराठी मी त्याची माता. आज आपल्याला 55वा श्लोक काढायचा आहे. 55 अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 55 आणि त्याच्या खाली 3 ओव्या आहेत. 291, 92 आणि 93. भेटलं का? सगळ्यांना भेटलं? ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो श्लोक आहे तो मी म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणायचं. ठीक आहे? म्हणा. प्रजहाते यदा कामान प्रजहाति यदा कामान प्रजहाते यदा कामान प्रजहाति यदा कामान प्रजहाते यदा कामान प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान्. सर्वान् पार्थ मनोगतान्. आता परत एकदा बघा. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान्. दुसरी आता नाही. आत्मनेवात्मजा तुष्ट आत्मनेवात्मना तुष्ट आत्मनेवा आत्मजा तुष्ट आत्मनेवात्मना तुष्ट आत्मनेवा आत्मना तुष्ट आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ सतदोच्यते स्थितप्रज्ञस्तदोच्यते स्थितप्रज्ञ सतदोच्यते स्थितप्रज्ञस्तदोच्यते स्थितप्रज्ञ सतदोच्यते. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. परत एकदा म्हणतो बघा मी. आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ सतदोच्यते. पुढे स्थितप्रज्ञ सतदोच्यते. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आता पूर्ण श्लोक पहिल्यापासून म्हणतो मी, माझ्या मागे नंतर आपण म्हणा. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ सतदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आता ह्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाच्या 2 प्रश्नाचे उत्तरं देतात. गेल्या जो श्लोक होता 54वा श्लोकमध्ये, तर अर्जुन काय म्हणतो की स्थितप्रज्ञ जो आहे तो बोलतो कसा आणि तो बसतो कसा आणि त्याच्यानंतर तो चालतो कसा, असे 3 प्रश्न विचारले. पण त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं भगवंत याच्यामध्ये देतात. म्हणजे तो बोलतो कसा आणि तो बसतो कसा. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नंतर आहे. ठीक आहे? तर आता भगवंत अर्जुनाला काय म्हणतात, स्थितप्रज्ञस्य तदा उच्यते. तदा म्हणजे त्यावेळी, उच्यते म्हणजे म्हटले जाते. कोणाला स्थितप्रज्ञ म्हटलं जातं, तर त्याचे जे 3 कडवे आहेत लक्षणे. हां, तर ते भगवंताने सांगितलेलं आहे. त्यातला पहिला बघा, पहिला तुकडा बघा कसा आहे. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्. तो काय करतो, आपलं जे मनोगतान म्हणजे काय, मनात निर्माण होणाऱ्या इच्छा. बघा, आपलं मन म्हणजे असंख्य गोष्टीचा भांडार आहे. मनासारखे चपळता कुठंच नाही. आणि मन असं आहे ना, एका ठिकाणी स्थिर राहत नाही.
ते 2 मिनिटात अमेरिकेला पण जाऊन येतो, 1 मिनिटात. शरीराने जरी आपण गेलो नाही तर मनाने आपण कुठेही फिरतो. मग भगवंत काय म्हणतात, अर्जुना मनात निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, कामना आहेत सर्व प्रकारच्या, त्या तो काय करतो, संपवतो, त्याला पूर्ण विराम देतो. हा, स्थित प्रज्ञ. तो कामना वाढवत नाही. आता मला हे झालं, आता मला नोकरी मिळाली, हा, आता मला घर घ्यायचं, बरं घर घेतलं, फर्निचर करायचं, हां मग फर्निचर करायचं, हां एक हां मग लग्न करतो, नाही लग्न करतो, मग त्याला मुलं होतात, मग त्या मुलांचं शिक्षण वाढत संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे तूचे खरा एर वाहूगा पसारा. काय करतो माहिती आहे का आपण, पसारा तयार करतो. पसारा या शब्दाचा अर्थ काय साहेब, मोरे साहेब? म्हणजे वाढवणे. नाही, आणखीन एक शब्द तुमच्याकडून अपेक्षा आहे माझी. मसाला घरामध्ये काय आहे, भांडे आहे, काम काय आहे, म्हणजे तो आवरला जात नाही. पसारा म्हणजे, पसारा हा शब्द असा आहे, आवरला जात नाही तो. काय झालं ना, काहीतरी आहे, काहीतरी राहतच आपण, ते आवरतो आपण, पण राहत नाही. मग स्थितप्रज्ञ काय करतो, त्याच्या कामनाला पूर्ण विराम देतो. बघा, आपण काही ठराविक वय झाल्यानंतर आपण आपल्या कामनांना काय केलं पाहिजे, ठीक आहे, तरुणपणी आहे, काही गोष्ट काही त्याला काही इलाज नाही, पण काही ठराविक वय झाल्यानंतर 80व्या वर्षी आपण जर का भूमिपूजन करत असू, त्याला काय अर्थ आहे सांगा मला. बघा, तुम्ही अशी गोष्ट घेऊन जा की ती मेल्यानंतर तुम्हाला सोबत येणार आहे. हे फक्त परमेश्वराचं नाम आहे. अहो, माझा एक मित्र होता साहेब, त्या मित्राच्या वडिलांनी 7 लाख रुपये फिक्समध्ये टाकले होते आणि एकच मुलगा होता. त्याने पटकन त्या मृत्यूचा दाखला आणला कोणाकडून, नगरपालिकेतून, आणि ते पैसे लगेच काढून घेतले आणि लगेच गाडी घेतली 7व्या दिवशी. तर त्यातले काही नातेवाईक त्याला म्हटले, अरे सुतक तर फिटू दे. मग मला सांगा, कोणासाठी आहे? मुलासाठी केलं, याच्यासाठी आपण. आणि हे जर का तुम्ही देवासाठी केलं तर देव तुमचं कधीच असं करून नाही जाणार तुम्हाला. तो कोणाला तरी पाठवेल तुम्हाला मदतीला, डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट तरी आपलं काम होणार. आणि पुढे काय म्हणतात, प्रजहाती यदा कामान. प्रजहातीचा अर्थ आहे पूर्णपणे त्याग. आपण त्याग करतो पण पूर्णपणे नाही करत. आपलं धरसोड तो करतो आपण. तंबाखू सोडली तर सिगारेट चालू करतो. सिगारेट, हा, आपण म्हणजे आपली समजूत करून घेतो. हा. सोडली ना आपण, हा, तंबाखू सोडली पण बिड्या चालू केलं त्याचं काय. मग काय ना काय आपण चालू कर. पूर्णपणे त्याग नाही. म्हणजे शब्द बघा काय भगवंताने वापरलाय, प्रजाहाती, म्हणजे पूर्णपणे मुळापासून त्या इच्छा तो काय करतो, बंद करतो. इच्छा मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना ठेवत नाही. आणि पुढे काय म्हणतात, आत्मनेवा आत्मतुष्ट. तो त्याच्या आत्म्यामध्ये संतुष्ट राहतो. सदा नाम होश करू हरी कथा तेने चित्ता समाधान. बघा, आता पहिला प्रश्न काय आहे अर्जुनाचा, की तो नाही अर्जुनाचा प्रश्न आहे तो बोलतो कसा. तर इथे भगवंत काय म्हणतात, तो मौन आहे, तो मौन करतो. म्हणजे तो जास्त बोलत, इच्छा म्हटलं की तो मौन करतो. हा, देवाचं नावच घेतो. बस भगवंताच्याच मध्ये तो लीन असतो. आणि दुसरा प्रश्न आहे की तो बसतो कसा. तो आत्मामध्येच बसतो, आत्मसंतुष्ट असतो, म्हणजे स्थिर असतो. तो अस्थिर राहत नाही, इकडे तिकडे जात नाही. आणि त्याला भगवंतावर पूर्ण विश्वास असतो.
तुका म्हणे घालू तयावरी भार मग कैवारी होईल नारायण. ठीक आहे, त्यांनी आपल्याला इंद्रिय वगैरे सगळे दिलेले आहेत, त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही आपण, त्यासाठीच तर आपल्याला सगळं दिलं आहे शरीर. परंतु काही गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही काही म्हणा, तुम्ही किती स्वतःची तरतूद करा, परंतु अवलंबून आहेच काही ना काही. तुम्हाला भगवंताला विसरून म्हणजे विसरता कामा नाही. बघा, सर्व जर का त्याच्या सगळीकडे त्याची सत्ता आहे, तर मग आपण कशाला हे करायचं, आपणही त्याचं सत्ता मानायची. ट्रम्प आणि जे होतं ना ते भगवंतानी केलेलं आहे असं समजून पुढे जायचं. ते तुमचं बरं असो नाही तर मग वाईट असो. ठीक आहे, माझ्या नशिबात होतं, घडलं, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघू आपण. आणि ज्ञानोबरायांनी 3 ओव्यामध्ये कहर केलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे ते स्थितप्रज्ञाचं लक्षण सुद्धा सांगतात आणि स्थितप्रज्ञाला वॉर्निंग सुद्धा देतात. म्हणजे त्यांनी इच्छा कशा आहेत, 24/7 नाही पाहिजे. हे त्याच्या अगोदर म्हणजे एक दिवस मी इच्छा पूर्ण म्हणजे मी अपूर्ण म्हणजे पूर्ण केली नाही, आता मी काय करणार, आता मी काही करणारच नाही. पण 2-3 दिवस जातात आणि परत ये रे माझ्या मागे. मग याबद्दल ज्ञानोबरायांनी एकदम गोड 3 ओव्या सांगितल्या. त्याचं आपण आता चिंतन करू. पण त्याच्यापूर्वी तुकाराम महाराजांनी बाळक्रीडेमध्ये काय सांगितलं आपल्याला ते आपण बघू. बघा, महाराजांचे वेगवेगळे प्रकरण आहेत. नाटाचे अभंग, बाळक्रीडेचे अभंग, उपाळ्याचे अभंग, पत्रिकेचे अभंग, असे वेगवेगळे अभंग आहेत. काल्याचे अभंग. त्याच्यात बाळक्रीडा म्हणजे 100 अभंग आहेत आणि मोठमोठे आहेत ते. आणि त्याचं असं आहे, सुरुवात आहे ना, त्याची सुरुवात आहे ना, म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे त्याची पहिल्याची सुरुवात आहे. काय केलं असेल बघा, 100 अभंग अशी रचना केली त्यांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त 2-3 ओळी वाचून दाखवतो. त्याच्यात त्याची सुरुवात अशी आहे, देवादी देवा जगत्रये देवा परियेशी केशवा विनंती माझी. कुठला शब्द आला, माझे वाणी तुझे वर्णिगुण ऐसे देई प्रेम काही कळा. कुठला शब्द आला, कळा. कला हे जीवन आहे तुझं पाशी उचित करून दे आम्हा. कुठला शब्द आला, आम्हा शरणागता तुझे एक आधार. हे 100पर्यंत चालवलंय. काय रचना असेल, काय तो अभंग, काय ते त्याच्यामध्ये भूमिका असेल. महाराजांचे बाळक्रीडा म्हणजे त्याला मी मिनी भागवत म्हणतो. शुकाचार्याने भागवत केलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा तुकारामांनी 100 अभंगामध्ये भागवत तयार केलं. म्हणजे श्रीकृष्णाच्या बाळक्रीडा त्यांनी केल्या गोकुळामध्ये, त्याचं वर्णन तुकोबाने केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये संदर्भात महाराज काय म्हणतात की तो स्थितप्रज्ञ कसा असतो, पाहता वदन संतुष्ट लोचन. त्या माणसाकडे बघितल्यावर आपल्याला समाधान मिळेल, त्याला काय माणूस आहे. आणि पुढे काय, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्ञानोबरायांनी असं म्हटलंय की काही माणसाचं दर्शन झालं की आपल्याला पुण्य लाभतं. आणि काही माणसं असे आपण म्हटलं आले याचं तोंड बघितलं तुला सकाळी सकाळी याचं तोंड बघितलं, असेही काही माणसं आहेत. पण स्थितप्रज्ञ असा असतो, त्याला बघितल्या आपल्याला आनंद प्राप्त, मन प्रफुल्लित होतं, मन प्रफुल्लित. आणि पुढे तुकोबाराय काय म्हणतात, आता मी तुम्हाला बोललो की हां, आणि त्याच्यामध्ये कामनेचा त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. कामनेच्या त्यागे, कामनेचा त्याग केल्यानंतर देवावर आपल्या सेवेचं ओझं होतं, ऋण होतं. तुकोबांनी एवढी सेवा केली देवाची का तुकोबा आले ना दर्शनाला का भगवान असे करायचे, खाली मान घालायचे. बघा, आता तुमचं ऋण माझ्याकडे आहे आणि तुम्ही आले माझ्यासमोर, तर मी ताट मानाने बघणार का तुमच्याकडे? तुम्ही आल्यानंतर आपोआप माझी मुंडी खाली जाणार. खाली ठेवलेला विश्वाचा जो जनिता आहे, भगवंतानी मुंडी खाली करायची, मान खाली करायची, म्हणजे किती सेवा केली असेल.
मग महाराज काय म्हणतात, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. देवाला आम्ही ऋणी केलेलं आहे असं तुकोबाराय म्हणतो. आणि पुढे काय आहे की संत ते समय ओळखती वेळ संतुष्ट निर्मळ चित्त सदा. संत काय करतात, समय आणि वेळ ओळखतात. आता तुम्ही म्हणाल समय आणि वेळ एकच आहे. समय काय हा हिंदी शब्द झाला आहे ना, आणि वेळ काय झाला मराठी. पण असं नाही बघा, समय आहे ना, तुम्ही बी आर चोप्राचा महाभारत बघितलं ना, तर तो काय म्हणतो, सुरुवातीला काय दाखवलं, मैं समय हूँ, आहे ना, म्हणजे तो काळ आहे. म्हणजे हा समय हा मोठा असतो आणि वेळ ही छोटी असते. संत काय करतात, त्रिकाळामधचा विचार करतात. आपण काय करतो, फक्त क्षणाचा विचार करतो आणि इथे फसगत होते. म्हणून आपण काय माहिती का, म्हणून संत काय असतात, संतुष्ट असतात, निर्मळ असतात, चित्त सदा समाधानी असतं. ते आता एका ठिकाणी महाराजांनी म्हटलंय ना, नाही निर्मळ जीवन काय करील सावण. सावण काय करील, सावण कपडे धुईल फक्त. पण समजा, ऐका ना, ते जर का गटारीच्या पाण्याने तुम्ही कपडे धुतले आणि त्याला निरमा जरी लावला किंवा कुठलाही साबण लावा, ते गटाराच्या पाण्याने स्वच्छ होणार का? त्याला पाणी स्वच्छ पाहिजे. तसं आहे हां, तशा प्रकारे तुमचं जीवन निर्मळ पाहिजे. आणि निर्मळ आपण कधी मन बिघडवतो हेच आपल्याला कळत नाही. अहो, आपण कपडे अस्वच्छ झाले का लगेच आपल्याला हे होतं, काय होतं, आपण स्वच्छ कपडे लगेच घालतो. पण आपलं मन मळालेलं आहे, ते स्वच्छ करायचं आहे हे आपल्या मनात येत नाही. आणि स्वच्छ कधी होईल, भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून आपण जसा वेळ मिळेल कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हां, आणि भगवंत तुम्हाला तुमची जे काही कृती आहे ती बंद करून तुम्ही माझंच नामस्मरण करा असं सांगत नाही. तुम्ही काम करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम 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 म्हणा. तोंड तर आपलं गप्प राहतं ना, त्या तोंडाला आपण काम द्यायचं देवाचं नाव. बरं, आता याच्यामध्ये ज्ञानोबर आहे काय म्हणतात ते आपण बघा. 291 ओळी बघा. ओळ मने अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. तर अर्जुना, आपला मनातील अभिलाष आहे ना, आशा, हीच काय करते, दुःख तयार करते. बघा, आपल्या अभिलाषा ज्या असतात आपल्या मनाच्या, त्या आशा जर का आपण दूर ठेवल्या तर आपल्याला दुःख होणार. आपण काहीतरी कृत्य करत असतो, काहीतरी आशा असते आपली, मला असं होईल, मला तसं होईल, आणि आणि शेवटी नाही भेटत आपल्याला. ते तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय ना, सर्व सुखाची आशा जन्म गेला. बघा, पूर्वी काय करायचं, तेलाचे घाणे असायचे. तो तेली काय करायचा, बैल ते असा फिरायचा, त्या बैलाच्या पुढे ना हातभर एक हिरवीगार पेंडी ठेवायचा. आहे की नाही? हां, तो पेंडी कशाला ठेवायचा की ह्या पेंडी खायला तो पुढे चालेल, त्याला हाकलायची गरज नाही. त्याला पेंडी मिळते का? पण चालत आमचं तसंच आहे आपलं. आपल्याला समाधान काही भेटत नाही. आणि भगवंत एवढा चतुर आहे, तो त्याचं काम करून घेतो आणि आपल्याला कामाला लावतो. ज्या अविनाशी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपला एवढा वेळ खर्च करतो आपण की आपण भगवंतालाच विसरतो. म्हणून एके ठिकाणी तुकोबांनी असं म्हटलं की विसरली तया थोर झाली हानी पसतील खानी 84. भगवंताला विसरलं ना, बस मग आहेच आपला मागे जन्म मृत्यू
मरायचं, परत जन्म घ्यायचा आणि तेच दुःख भोगायचं. आपण ह्या रहाट गाडग्यामधून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. केली पाहिजे. पुढचा बघा आता. पुढची ओळ अशी आहे 292. हां, आणि मग बघा, तो अंतराय स्वसुखेचे करीत असे. अभिलाषी वाढल्या ना तो अंतर पडतं मग सुखाचं आणि त्याचं. म्हणजे समाधानामध्ये अडथळा कोणाचा आहे? अभिलाषेचा. अभिलाषा जर का बाजूला केली तर तुम्हाला समाधान आहेच. आणि स्थितप्रज्ञ काय करतो माहिती आहे का? समाधान आतमध्ये शोधतो आणि आपण समाधान बाहेर शोधतो. मोबाईल नवीन आला का आपण लगेच तो घेतो. काही दिवसांनी काय होतं, तो जुना होतो. परत नवीन येतं, परत घेतो आणि त्याच्यामध्येच पैसा खर्च करतो. टी व्ही एक असतोय पण लगेच मॉडेल दुसऱ्याचं बघतो. लगेच मॉडेल चेक करतो, चेंज करतो आणि पैसे नसले तर हप्त्याने घेतो. म्हणजे आपणच आपलं काय करतो, गुंतागुंती तयार करतो आणि काही प्रॉब्लेम झाला का मग देवाला नाव ठेवतो. पुढचा बघा आता काय. हां, त्याच्याबद्दल एक तीर्थावळीमध्ये ज्ञानोबाराय आणि नामदेवराय तीर्थयात्रेला त्यांनी केल्या. तर त्याच्यामध्ये एक चरण असं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न संडित. ते जीवनमुक्त जरी झाले तरी ते तीर्थयात्रा करण्याचं सोडत नाही. त्याच्यानंतर भगवंताचं चिंतन करणं ते सोडत नाही. पुढे बघा. जो सर्वदा नित्य तृप्तो, सर्वदा नित्य तृप्तो, अंतकरण भरितो, अंतःकरण भरितो, परी विषया माझी पतितू जेने संग कीजे. विषया माझी पतितो जेने. बघा, जो नित्य समाधानी आहे त्याने अंतकरण म्हणजे शुद्ध आहे त्याचं, परंतु तरीसुद्धा त्यांनी मनात थोडंसुद्धा विषयाचं चिंतन केलं तर त्याचा पतित होणार. जरी मोठा महात्मा असला तरी तो नंतर जेलमध्ये जातो. का जातो? कारण दोषामध्ये सापडतो. काहीतरी आरोप होतात त्याचे, काय म्हणजे आज म्हणजे मनाने का होईना किंवा मनाच्या इच्छेने का विरुद्ध का होईना, तो काहीतरी काय करतो, दोष तयार करतो आणि त्या गुन्ह्यामध्ये तो सापडतो. म्हणजे जरी मी हे काय स्थितप्रज्ञ आहे समजा, तर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी ते काय मला जपलं पाहिजे. कधी माझं अंधपतन होईल हे सांगता येत नाही. बघा काय ज्ञानोबारायांनी 12व्या वर्षाचा आहे विचार आहे. स्थितप्रज्ञाने शेवटपर्यंत आपल्याशी म्हणजे स्वच्छ राहिलं पाहिजे. बघा, सोन्याला कस आहे हो, पितळेला आहे का? शुद्ध जीवन आहे, तुम्हाला त्रास होणार. तुम्ही लबाडी करा, चांगला होणार तुमचं. पण नंतर पुढे अवघड आहे यमदंड. पुढे बघा, इथे तुम्हाला लोक कोर्टामध्ये निर्दोष व्हाल तुम्ही, पण पुढचं जे कोर्ट आहे तिथं तुम्हाला शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुढे बघा. जो कामू सर्वदा जाहे, दयाचे आत्मतोषी मन राहे, आत्मतोषी मन राहे, तोच स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. होय पुरुष जाणे. स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगताना ज्ञानोबा आपल्याला सांगतात की त्याचा तो कामू सर्वदा आहे, त्याचे संपूर्ण कामना निघून जातात. आणि काय, दया ते आत्मतोषी मन राहे. सदा म्हणजे आत्मनिर्भरामध्ये तो डोलत असतो, सदा आनंदित असतो. त्याला काय मिळो किंवा नका मिळो, आणि त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणतात. एकदा मी तुम्हाला एखाद्या साधूची घटना सांगतो, खरी घडलेली. आमचे वडील औरंगाबादला काहीतरी कामानिमित्त गेले होते. तिथे त्यांना साधू भेटले, आमच्या वारीमधलाच तो साधू होता. तर मला त्यांना साठी इकडे कुठं तिकडे म्हणे असं काही काम होतं. मग आता कुठे, मग मी चाललो पैठणला. तर वडील मी पण येतो. त्यावेळेला फोन बिन काही एवढे नव्हते. तर आईला सांगितलं तुम्ही उद्या येतो ते आलेच नाही. 8 दिवस नाही आले. तर तो साधू काय म्हटला, आम्ही फकीर आहेत. मला त्या घरी पत्नी आहे,
ती वाट बघेल नाही. तुम्ही माझ्याबरोबर राहू नका. आणि एक दिवस काय झालं, वडिलांना लागली भूक लागल्यानंतर त्यांना म्हटलं बाबा मला, त्यांच्याकडे पैसे होते वडिलांकडे, चला बा आपण हॉटेलमध्ये कुठं जर जाऊन 2 घास खाऊ. तर त्या साधूला म्हटले बाबा मी माझ्याकडे पैसे आहेत, आपण जाऊ खाऊ. नाही हॉटेलमधलं खायचं नाही म्हणे. अरे मग हॉटेलमधलं नाही खायचं, मग आपण फळं घेऊ. नाही काय घ्यायचं काय नाही. त्याला असं वाटलं देवाला, भगवंताला, तर आपल्याला भेटेल. आणि मला माहिती आहे की तो उपाशी नाही ठेवणार. आणि ते चालत होते एका ठिकाणी, झाडं होतं, त्या दुपारचं वेळ होते. तो वडिलांना एकदम भूक लागली. ते दोघं जण त्या झाडाखाली बसले. तितक्यात एक ना शेठजी गाडीतून उतरले आणि त्यांनी पंचपक्वान्नाचं ताट होते त्यांच्याकडे, म्हणजे पदार्थ होते. ते दोघं जण होते. त्यांनी 2 प्लेट काढल्या, त्या दोघांनाही दिले. तर ते म्हणे तर ते वडला तो साधू काय म्हणे बघा आलं ना, कशाला हॉटेलमध्ये जायची गरज. आणि काय 2 दिवस उपाशी राहिला तर मरत नाही म्हणे माणूस. एवढा विश्वास देवाकडे पाहिजे. आणि त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, एक मंदिर होतं तिथे हनुमानाचं, आणि त्या माणसाने त्यांना जेवायला दिलं आणि वरतून 10,000 रुपये दिले. बघा 10,000च्या कडक नोटा होत्या त्या, 500. तर त्या बाबाने नाही म्हणे घ्या म्हणत, मी देतो ना स्वतः. मग त्यांनी ना त्या नोटा आमच्या वडिलांच्या हातात दिल्या. आणि त्या वडिलांना काय म्हटले, म्हणजे तिथे ती दानपेटी आहे, त्या दानपेटी टाकून दे सगळी. एवढा त्या स्थित प्रज्ञा असा असतो. तर वडील काय म्हटले, अरे बघ आपल्याला राहू दे ना, म्हणजे आपल्याला कामाला येतील. मग खायचं काय आपण नसलं जातं म्हणजे, त्याची काळजी नाही करत. त्याची काळजी नाही. असा तो स्थित प्रज्ञा असतो. आणि एवढा होणं आपल्याकडनं नाही आहे शक्य, पण आपण थोडा तरी आपण त्याच्यातले 10% जरी प्रयत्न केला स्थितप्रज्ञ होण्याचा, तरी भगवंत हा काय होणार आहे, तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा शंकरंदरा विश्वंबरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारिका धरित्याक्षते अगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवनी सकळ देवादी देवा आनंदा मानवा आता विश्वासके देवे वाक्यते तुषावे तुषोनी वदद्यावे पसाय दानहे जय प्राणी गंगती खांडो प्रयास करमरती वाढो उदा परस्परे करो मित्रनिवासिताचे तिमिरधावो विश्वसुरभव्यभावो देवाशील दूतेलावो नानिदा वर्षकसकळ मंगळे ईश्वरणी सांगाळी अनवरत मंडळे कला कल्पतरुचे हरवार एकना चिंतामणीचे गाव ओवते ते अर्णव पियुषाचे चंद्रदेचे लाछन नारदंडे तापैन ते सर्वाई सदा सकर किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी त्रिलोकी भजतो आदि पुरुषी आणि कृतो म्हणजे विशेष योगी
शिष्टादुष्ट विजय हे समरे श्री विश्वेश्वराहो आओ विरदान बसाओ हे देव हे